तर नमस्कार मित्रांनो, मी विकास आणि प्रतिबिंबमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही सकाळी चाललो आहोत अशा एका गावात जिथे संपूर्णच्या संपूर्ण गाव रातोरात नष्ट झालं. आणि जशी एखादी संस्कृती नष्ट होऊन त्याचे फक्त अवशेष उरतात, तसं त्या गावाचे फक्त आज अवशेष उरले. आज आम्ही तेच बघायला चाललो की त्या गावाची म्हणजे आजूबाजूला घरं होती, त्यांची ज्योती किंवा त्याच्या आजूबाजूला ज्यांनी घराच्या आजूबाजूला झाडं वगैरे लावली तशीच आहे. आणि आज आम्ही तेच बघायला चाललो की ते म्हणजे गाव कुठे आहे, कसं आहे आणि अजून तिथे काय अवशेष उरलेत आणि तिथला इतिहास काय आहे आणि त्या गावची स्टोरी काय आहे, ते गाव का संपुष्टात आलं, त्या गावातली माणसं का रातोरात अशी नष्ट झाली किंवा मेली. तर ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आज चाललो आहोत नासकाकोंडला. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत सिद्धार्थ जाधव आहेत, रुपेश जाधव आहेत, सुबोध जाधव आहेत, समोर शूट करतात ते मितेश तरे आणि सम्यकसुद्धा आहे. तर तो दुकानावरती गेला आहे त्याला, कारण हा प्रवास खूप लांब असणार आहे आणि तिथं फक्त तुम्हाला चालत जाऊ शकता तुम्ही, तिथे गाडी वगैरे जात नाही, कारण तिथे संपूर्ण मानवी जे जीवन होतं तेच नष्ट झालेलं आहे. त्यामुळे तिथे कोणताही रस्ता नाही, खूप संपूर्ण जंगलात ते गाव आहे. तर चला जाऊया आपण नासकाकोंडला. असं आमचं गाव हे आहे. आणि आता आम्ही चाललो नासकाकोंडला. तर नासकाकोंडला आपल्याला जायला ह्या डोंगराच्या पलीकडे आहे, ह्या डोंगराच्या पलीकडे आहे. आणि आम्ही पण ह्या साईडून जाणार इथून. इकडे इलवंडी म्हणून बोलतात या नदीच्या इकडे किनाऱ्याला. तो खूप लांब आहे तो आणि त्या ठिकाणावरून तिथे जाणार, कारण ती स्टोरी आहे ती त्या ठिकाणाशी संबंधित आहे. तर चला जाऊया आपण, पुढचा प्रवास करूया. चला आता आम्ही आलोय सुबोध जाधव इकडे आलेत. त्याने घ्यायला आलो आपली काय अरे ह्या बुरबीत ना असेल तुला बुरबीत ना आयला घेऊन मारायला इकडे यायला वेळ किती लागतो? मग त्याला बोललो इकडनं झालं नदीन जा ना. नदीनच हा? विलांडीचे. मित्र आहे कुठे किती टाइम लागतो इकडून नदीतून जायला? अशी तुम्ही काय सरळ चालत जाणार आहे, इकडे बघ तिकडे बघ करत जाणार. 1.5 तास पकडा बस. 1.5 तास काय? म्हणजे कसं हे वर आपल्या बुरगीत गेली ना, बुरगीत विकास जाधव शाळेत गेल्यावर विषयाला 1000 मास्तर असतात. हो. ही मास्तर आज काय हा मास्तर तिकडनं जा आणि तिकडनं जा आणि तिकडनं जा. सगळीच बॅग लाव. तू जर हंबी यात एक विषय बनतो. चला द्या लागते तुला बाय बाय पाया पडू जाऊ. चालला उपाशी राहते. लगेच बाय बाय. तर आता आम्ही आलो माहू गावाच्या इथे. आणि हा संपूर्ण माहू गाव आहे, मोठं आमचं असं. इकडे पण आहे तसं गाव. आणि आता ह्या रस्त्याने आम्ही जाणार आहोत. आणि इकडे नदी आहे अशी सुंदर. तर आता आम्ही आलो ते नदीच्या किनारी आहोत. आणि हा जो स्पॉट आहे तो सर्वात फेमस स्पॉट आहे इथे, म्हणजे याला डुबा म्हणतो आम्ही, डुबा. कारण इथे आहे आता एवढीच जागा, पण पहिल्यांदा खूप मोठी होती नदी. आणि इथे म्हणजे माणूस जो उतरला तो बुडणारच बुडणार, म्हणजे एवढं पाणी असायचं ते पण 12 महिने. आणि पुढपर्यंत तिथून जिथं आम्ही येतो तिकडे आम्ही आंघोळीला वगैरे जातो, तिकडून ते आमच्या गावातूनच नदी येते पूर्ण. आणि हे पूर्ण अशी जाते ती मिळते ती इलवंडीला. आणि मग इलवंडीच्या नंतर तिकडे पूर्ण पार समुद्रात मिळते ही नदी. हे बघा निसर्ग हे कधीपासून आहे हे बघा, किती वर्ष असतील या झाडाला झाली. तर अजून तसंच आहे. आणि एक झाडाची खासियत बघ, 2 झाडाची भेटली हा बघा. हे बघ झाड कसं आहे ते, इथून एक आहे आणि इथून एक आहे आणि असं भेटलं. ते झोपाळा बांधल्या त्या मुलाने बांधला असेल तिथे. हा चल बाई एवढं कुठे आत हो लाकडा हो चला. लेट्स गो बॉयज. आता आपण कावले या रानामध्ये आलो, गाव माहू, तालुका मंडणगड
आणि आता आपण चाललो आहे इलोंडी पाहण्यासाठी. तर पुढच्या भागामध्ये आपण इलोंडी आता एक काहीच मिनटामध्ये तुम्हाला इलोंडी एक डोहा आहे, तो डोहा आपण तुम्हाला दाखवणार आहोत. चला पुढे चला. अरे कार्या बाजूला हो कार्या. चला 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 जाऊ द्या. नाही कॅमेरामॅन शिकत आहे तो. अरे अनिकेत हा बघा आंबा बघा कसा खाताय. ए सिद्धार्थ बघ इथं इथं बघ. चला आता काही एक मिनिटावरती आपण आहोत आणि आपण आता इलोंडीचा ढो बघणार आहोत. विकास जाधव. आणि आता आपण जवळ आलोच आहोत आणि पुढचं जे नदीपात्र आहे त्या नदीपात्रात आपण आता उतरून क्रॉस करून जाणार आहोत. आणि खास आपण एक आपले कल्याणवरून आपले व्हिडिओ शूटिंग करायला आलेले नितेश विटावरून ठाणा विटावरून आलेले ठाणा विटावरून आलेले नितेश तरे साहेब आपण आपल्या शूटिंगला साथ देत आहेत. ते तुम्ही पुढे नीट बघा. खाली बघा. मग दाखवतो कसं खायचं. हे असं मी डायरेक्ट काढतो असं आणि जमा करतो. असं तोडून ठेवत नाही, डायरेक्ट कसं दाखवते. डायरेक्ट तोडतो. आता हे आहे हा चला. असंच तोडतो मी डायरेक्ट. तर आता आम्ही आलो इथे थोडा नदीच्या किनारी थोडासा विश्रांती घ्यायला. 5-10 मिनिटं आम्ही इथे थांबणार आहोत कारण भरपूर वेळ चालतो आम्ही. जवळजवळ 1 तासाच्या वरती झाला आम्ही कंटिन्यू चालतो. आणि ते आता 10 वाजलेत. 10 वाजून थोडे 5-10 मिनटं झाले असतील. पण ऊन खूप आहे इकडे गावाला आणि त्याची जी तीव्रता आहे उन्हाची ती पण भरपूर आहे. त्यामुळे थोडंसं सर्व थोडं हातपाय वगैरे धुत आहेत. थोडंसं गरम थंड पाणी घेतात अंगावरती थोडंसं गार वाटायला. हा बघा हा का देतोय आम्हाला. एकटाच खातोय एकटाच पाडतोय रस्ताभर. प्रवीण वाट बघू शकता की रस्ता फक्त एकच माणूस जाऊ शकतो त्या वाटेवर. एकच माणूस जाऊ शकतो या वाटेने. आणि तुम्ही याल कधी असं कुठे जाल तर ग्रुपनी या, एकटे येऊ नका. आणि शिस्त ही महत्वाची आहे. शिस्तीत जाणकार माणसाला सोबत घ्या. 4-5 जण आहेत, बाकीचे आहेत 2-3 ते एकदम पुढे गेलेले ते एडिट करायचं. निसर्गरम्य पलीकडे शेती होती आणि आता शेतीची जंगली प्राण्यांमुळं काय नुकसान झालेले आहे बघा. त्याच्यामुळं सगळे शेती सोडून आता शहराच्या ठिकाणी वलत आहेत लोक. आणि वळलेली आहे ती दाखवा. हे बघा जसं मगाशी सुबोध दादांनी सांगितलं आपल्याला की ढव म्हणजे काय असतं हे आपण बघू शकता की इथे नदीचा जो भाग आहे तो एकदम खोलवर म्हणजे खोल एकदम वण आहे. तर त्याला गावच्या भाषेत आपलं वण बोललं जातं. आपल्याला जेवढी शांत दिसते आपल्याला सगळं म्हणजे निसर्ग नदी वगैरे जेवढी शांत दिसते पण ते त्याच्यापेक्षा डबल ती भयानक पण आहे. आपण ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत कुठं आहे
ते आताच आपल्या 2 मिनिटाच्या अंतरावर आलेले आहे. तर चला आपण बघूया. इलवंडी ज्याला म्हणतात ते आता इथं आपल्या आलेली आहे. आणि याची काय कहाणी आहे, पूर्ण काय कहाणी की आम्हाला फक्त ही अफवा भेटलेली आहे, ते आपण आहे ना नंतर लास्टला एंडिंगला दाखवणार आहे. तर नक्की थांबून राहा. आणि आता कसं सिद्धार्थ जाधव यांनी सांगितलं 2 मिनिटावरतीच आहे. तर बघू. आणि पाण्याचा एवढा जंगलामध्ये एवढी शांत आहे ना, आता पाण्याच्या झराचा आवाज पण फक्त पाण्याच्या झऱ्याचा आवाज येतो फक्त आणि पाखरांची चिलविल. आता आपण ज्या खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणाची वाट बघत होतो ते हे असं आपलं इलोंडीचं ठिकाण आहे. बघा तिथे ना छोटा एक वॉटर पण पुढं नेमकं तिथं काय आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहोत आणि आपण तिथे जाऊन बघूया. चप्पल काढ. पुन्हा जायचं असेल ना पुढे चप्पल काढून. तर आता आम्ही पुढे चाललो थोडंसं बघायला आणि सर्वांनी चप्पल काढलेलं आहे बघा पायामध्ये. ते चप्पल घालून जाऊ शकत नाही कारण हे देवाचं एक स्थान आहे इथे. गरम आहे. पुढे जाऊन पण जास्त त्या नदीचं नाव आहे भांजा नदी. आणि आता आम्ही आता इथे आलो सगळं चप्पल काढून आहोत कारण ते देवाचं स्थान आहे. ते तुम्ही बघू शकता पूर्ण देवाचं स्थान आहे ते. आणि त्यामुळे इथे तुम्ही याल तेव्हा चप्पल काढून त्यासाठी पण. आणि ते तुम्ही बघू शकता 24 आपलं 12 महिने तुम्हाला इथे पाणी बघायला भेटेल. कधी साठत नाही. तुम्ही इतर ठिकाणी कुठे फिरायला जाता पाणी नसतं उन्हाळी, पण ही अशी नदी आहे किंवा हा असं हे स्थान आहे देवाचं स्थान आहे. इथे तुम्हाला 12 महिने तुम्हाला हा झरा चालू दिसणार. आणि इथे तुम्हाला छोटंसं वाटत असेल की इथेच पाणी पडतं आहे. इथे खाली एवढं खोल आहे की इथे कोणीच जात नाही पोहायला वगैरे. आणि ही जी पूर्ण दरी आहे, ही दरी ही पूर्ण ह्या श्रद्धेशी आणि या देवाशी निगडीत आहे. ही पूर्ण दरी ह्याच्यामध्ये तुम्ही कधी जायचं नसतं आपण त्यामुळं. आणि तर अशा प्रकारे ही इलवडी आहे. हे देवाचं स्थान आहे. आणि ही जी जागा आहे ह्याचं एक खूप खास महत्त्व आहे. तिथं आपण आज चाललो आहे नासका कोंडला. तर त्या जागेशी आणि ह्या जागेशी खूप एक जवळचं संबंध आहे. आणि तो काय तो आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आले सिद्धेश जाधव आहेत, सिद्धार्थ जाधव आहेत, सुबोध जाधव आहेत. ते आपल्याला सांगतील आता की इथे म्हणजे काय आहे स्थान, इथे काय देवाची पूजा का चालते अजूनही, आणि इथे काय ह्या गोष्टीचा संबंध आहे. जो नाश्ता पण आपण जाणार आहोत तिथे सुद्धा त्या गोष्टीचा काय संबंध आहे ते आपल्याला आपल्याला समजावून सांगेल. स्टार्टच आहे. आणि हे एक असं ठिकाण आहे म्हणजे देवाचं स्थान याला का बोलतात, कारण जो आमचा पूल आहे ना तिकडे तो जवळजवळ 20 ते 25 फूट उंच आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पुलाच्या खालून पूर्ण भरून पाणी येतं. आणि ही एवढी नदी आहे की पूर्ण इथून तर तिथपर्यंत भरून जाते पूर्ण वरून. पण तरीसुद्धा एवढं जरी पाणी असलं ना ती जी दरी आहे ना ह्या दरीच्या वरती इथपर्यंत पाणी येईल. पुढे देवाचं स्थान आहे त्याला हे पाणी अजिबात टच होत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे ही एवढी मोठी खोल दरी आहे. आणि म्हणजे काय बोलतात की ते 12 सुंभ आतमध्ये टाकले उभे तरी सुद्धा ते कमी अपुरे पुरतात एवढी इथे खोल दरी आहे. आणि कितीही पाणी आलं तरी ते ह्याच्यावरती ह्या दरीच्या वरती चढतच नाही अजिबात. म्हणजे किती एवढं हे पूर्ण इकडं वरती भरलं तरी जे पाणी असतं ते ह्या दरीतूनच जाणार. ह्याच्यावरती कधीच पाणी येत नाही. आणि असं या जागेचं वैशिष्ट्य आहे. आणि अजून या जागेबद्दल काय तरी आपल्याला ते सांगतील ना समजावून.
आणि मी जसं जवळ जातो आहे तसं मला सांगतात की लांबून जा. ते जवळ जायला नाही आहे, कारण जसं मी बोललो की पावसाचं पाणी आहे ते सुद्धा इथे वरती येत नाही. त्यामुळं आपण पण इथे वरती जायचं नसतं. पण थोडासा फार मी तिथे जवळ गेलो होतो आणि इथे इथपर्यंत पूर्ण देवाचं स्थान आहे. आणि माझ्या पाठी आहेत अनिकेत बाईत, ते मला सांगायला आलेत कुठून जायचं. त्यामुळं आपण जेव्हा येतो अशा ठिकाणी तर असे लोक आपल्यासोबत पाहिजे, कारण खूप आपल्याला हे महागात पडू शकतो खूप. तर आता आम्ही आलो आहोत ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं, मेन ठिकाण इलवंडी. ह्या जागेला इलवंडी असं म्हणतात. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये अगोदर बघितलंच असेल आता व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणचं वैशिष्ट्य अजून एकदा सांगतो की म्हणजे किती पाणी भरलं आहे, देवाचं स्थान आहे. याचं आम्ही म्हणजे मनोरंजनासाठी किंवा कुठल्या आम्ही सुद्धा तसं कधी आलो नाही, तर आमची एवढी श्रद्धा आहे त्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि ते किती पाणी भरलं तर या जागेचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या दरी जी दिसते खोल, त्या दरीच्या वरती ह्या जे देवाचं स्थान आहे तिथे, जसं मी अगोदर सुद्धा इथे तिथपर्यंत पोहोचत नाही का. त्यामुळे जर आम्ही सुद्धा आता आलो तर आम्ही सुद्धा असं फिरून गेलो, कारण की त्या जवळ आलो नाही. आणि कारण तिथे जवळ जायला आपल्याला आवड नाही आहे. आणि ह्या जागेचं एक असं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत नास्ताकोंडला, त्या ठिकाणाचं आणि ह्या ठिकाणाचं खूप असं एक जवळचा संबंध आहे. आणि तो काय संबंध आहे तो आपल्याला आता सांगतील आपल्यासोबत आहेत रुपेश जाधव. नमस्कार, मी रुपेश जाधव. आम्ही आज या ठिकाणी आमच्या माहू गावची भारजा नदी आहे, त्या भारजा नदीमध्ये एक इलोंडी असं एक स्थान आहे. या ठिकाणी आम्ही आलो आहोत. तर या ठिकाणी आमचे म्हणजे वाडवडील जे होते पूर्वज, ते असे सांगायचे की या ठिकाणी कुणाचं जर लग्न सोहळा असेल तर या ठिकाणी वधूवरांची पत्रिका जी आहे ती पत्रिका या ठिकाणी दिली जात असते. आणि लागणारी जी भांडी वगैरे आहे, सोनं वगैरे आहे, ते या ठिकाणी या देवस्थानाच्या माध्यमातून उपलब्ध करून मिळत असते. आणि एकदा कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुन्हा आणखी ती भांडी आणि जे सोनं या ठिकाणी पुन्हा ठेवत असत. असं या ठिकाणी सत्व आहे. हे काही काल्पनिक वगैरे नाही, हे जागतिक देवस्थान आहे. आता आपण नासकाचोंड या ठिकाणी जाणार आहोत. तर या इलोंडीचा आणि नासका चोंडा जो आहे त्याचा मोठा ऐतिहासिक असा एक इतिहास घडलेला आहे. तर आपण या ठिकाणावरून आता नासका चोंडाच्या इथे जात आहोत. आणि जो पुरेपूर जो इतिहास इलोंडीचा आणि नासका चोंडाचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण वरती पाहणार आहोत. तर आता आपण इलवंडीच्या इथं तर आहोत. तुम्हाला हे सर्व जागा तर आम्ही दाखवली आहे. आणि आता जो आपला पुढचा प्रवास आहे, जसं रुपेश जाधव यांनी सांगितलं आपल्याला की इथे पहिल्यांदा काही लग्नकार्य असेल, शुभारंभ असेल तर इथे तुम्हाला पत्रिका द्यावी लागायची. आणि जर तुम्ही पत्रिका द्यायची आणि जर तुम्ही दुसऱ्या दिवशी आलात तर तुम्हाला इथे सर्व काय तुम्हाला सोनं हवं आहे, भांडी हवे आहेत, ते सर्व तुम्हाला इथे भेटायचं आणि ते तुम्हाला पुन्हा परत करायचं असतं. पण काही लोक ह्या गोष्टीला काल्पनिक वगैरे समजतात किंवा काही समजतात, परंतु इथली लोकं जे आहेत त्यांच्या वाडवडिलापासून ही पद्धत आणि रीत चालू आहे. आणि ह्या ज्या इलोंडीचा आणि आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत नासकोंडचा, ह्याचा एक घनिष्ठ असा संबंध आहे, एक मोठा इतिहास आहे. आणि ह्या देवाचं सत्व काय आहे आणि त्याची किती मोठी परंपरा किंवा त्याचा मोठा किती तुमच्यावर काय बोलतो आपण त्याला किती विध्वंस होऊ शकतो तुमचा, हे तुम्हाला नासकोंडला गेल्यावरच कळेल. आणि तुम्हाला ह्या देवाचं सत्व किती आहे ह्याचा प्रत्यय तुम्हाला नासकोंडला येईल. तर चला आपण आता पुढच्या प्रवासात जाऊया नासकोंडला. तर चला निघूया आपण नासकोंडला. सर